संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। ही धक्कादायक बातमी काय आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। या हत्या प्रकरणाला जवळपास आता 90 दिवस होत आले आहेत, तरी यातील एक प्रमुख आरोपी असलेला कृष्णा आंधळे मात्र अद्यापही फरारच आहे। तर ह्या सर्व प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेला वाल्मिक कराड हा देखील अटक आहे। मात्र वाल्मिक कराड यांना बीड मध्यवर्ती जिल्हा कारागृहामध्ये VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप आता देशमुख कुटुंबियाकडून केला जात आहे। वाल्मिक कराड यांना जेलमध्ये आता पाहिजे ती वस्तू वेळेवर मिळत असल्याचं देखील आता सांगण्यात येत आहे। याचबरोबर वाल्मिक कराड हा जेलमधील कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून संपर्क साधत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। तर दुसरीकडे आरोपीसारखी वागणूक वाल्मिक कराडला दिली जात नसून VIP ट्रीटमेंट त्यांना जेलमध्ये दिली जात असल्याची देखील आता माहिती समोर येताना पाहण्यास मिळत आहे। कुठल्या दिवशी कशी ट्रीटमेंट दिलेली आहे, तारीख वेळ हे सर्व काही आता समोर येताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। एकीकडे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा ह्यासाठी बीडसह महाराष्ट्रामध्ये आक्रोश निघत असताना आपल्याला पाहण्यास मिळत असून दुसरीकडेच आरोपींना VIP ट्रीटमेंट दिली जात असल्यामुळे ह्या प्रकरणाला कसा न्याय मिळणार असा देखील प्रश्न आता ह्या निमित्ताने उपस्थित होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। बीड जिल्हा कारागृहातीलच काही अधिकारी कर्मचारी हे वाल्मिक कराड यांना सहकार्य करत असल्याचं देखील आरोप आता होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। तर दुसरीकडे काही कारागृहातीलच अधिकारी वाल्मिक कराड यांना पाहिजे तशा पद्धतीचा चहा जेवण त्यांना वेळेवर देत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। तर दुसरीकडे आरोपींना आरोपीसारखी वागणूक न देता वाल्मिक कराड यांना VIP वागणूक दिली जात असल्याचं देखील आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे। ह्या सर्व काही गोष्टी घडत असल्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला कसा न्याय मिळू शकतो असं देखील प्रश्नचिन्ह आता ह्या निमित्ताने उपस्थित होताना पाहण्यास मिळत आहे। तर दुसरीकडे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आता जिल्हा कारागृहातील अधिकाऱ्याकडे माहिती अधिकाऱ्याच्या मार्फत माहिती मागवण्यात येणार असल्याचं देखील संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे वाल्मिक कराड यांना वेळेवर VIP जेवण त्याचबरोबर मोबाईलवरून संभाषण करण्यासाठी अधिकारी मोबाईल दिले जात आहेत। तर दुसरं वकिलाकडून माणूस आल्याचे सांगून तासनतास कर्मचारी त्यांच्या नातेवाईकाशी चर्चा करून देत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। बाहेर काय घडत आहे हे सर्व गोष्टी वाल्मिक कराड यांना सांगितल्या जात असल्यामुळेच आता कुठंतरी हा प्रकरण दबविण्याचे चिन्ह देखील हळूहळू बाहेर येत असल्याचं देखील आता देशमुख कुटुंबियाकडून सांगण्यात येत आहे। यामुळे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।